अरे व्हिडिओ व्हिडिओ आपण टाकणारच आहे, व्हिडिओचा काही प्रॉब्लेमच नाहीये. सो तुम्हाला याच्या आधीच्या आय डोंट नो आता किती लिंक्स झाल्यात मराठीच्या, 4 वगैरे झाले असतील ना. हो, 4 तरी लिंक्स मिळाले असतील तुम्हाला आतापर्यंत. येस, बरोबर आहे. राईट, करेक्ट. राहुल बरोबर, मयूर युअर राईट. तर गौरव आपण सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स टाकणारच आहोत आणि प्रकाश सर तुमच्याबरोबर शेअर करतच आहेत ग्रुपमध्ये. ऑल राईट. अच्छा, नसेल ना तर मी आता लगेच शेअर करतो तुमच्यावर, काही प्रॉब्लेम नाहीये. चौथी वाली आहे ना. आय विल शेअर द 4th लिंक ॲज वेल. एकच मिनिट द्या मला. सगळ्यांबरोबर शेअर करतो मी, म्हणजे तुम्ही तुमच्या रेफरन्सला ते ठेवू शकता. ऑलराईट, ठीक आहे. चलो मग आता आपण लास्ट सेशन मध्ये इफ स्टेटमेंट बद्दल बघितलं होतं, जिथे आपण कंडिशन चेकिंग केलं होतं. तर त्याच्याच पुढे आपण आता आज कंटिन्यू करूयात. आता मी ती फाईल ओपन करतो बेसिकली, जी आपण मागच्या वेळेला ओपन यूज केली होती, hello.py वाली. ओके, आणि थोडस साइड बाय साइड ठेवून देतो, म्हणजे काय की आपल्याला प्रोग्राम आणि आउटपुट याचं कंपॅरिझन करता येईल, की आपण प्रोग्राम काय लिहिलाय आणि आपल्याला आउटपुट काय मिळतंय. असं मी थोडस साइड बाय साइड लिहितो. ओके, ठीक आहे. तर आपण आता हे बघितलं होतं डिसिजन मेकिंगचं इफ वालं. तर आता मी ऍक्च्युली काय करतो, हे कॉमेंट नाही करत, तसं मी कोड कॉमेंट केलेला इथे. सो आय विल नॉट कॉमेंट दिस कोड. याच्यामध्ये आपण चेंजेस करूयात. ऑलराईट. तर बिफोर वी बिगिन, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पायथॉन डिसिजन मेकिंग मध्ये, जर पायथॉन डिसिजन मेकिंग आपल्याला करायचं असेल तर याच्यामध्ये आपण काय वापरतो, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण इफ वापरतो. ओके, किंवा आपण इफ आणि एल्स असंही यूज करू शकतो. ऑलराईट. आता बिफोर आय गो अहेड, मी तुम्हाला इथे एक इन्फॉर्मेशन देतो बाय द वे, की पायथॉनचे जे आपलं रेकॉर्डिंग मी करतो आपल्या सेशन्सचं, ओके, हे मी युट्यूबला अपलोड करतो आणि तुमच्याबरोबर लिंक शेअर करतोय. ओके, पण तो जो युट्यूबचा चॅनल आहे माझा, प्रोग्रामिंग कोड नावाचा, सॉरी प्रोग्रामिंग डोर नावाचा, ओके, सो त्या प्रोग्रामिंग डोर या चॅनलवरती मी पायथॉनचे बाकीचे पण काही व्हिडिओज टाकलेले आहेत, जे हळूहळू मी अनलिस्ट करतोय. सो तुमच्याकडे लिंक असेल तर तुम्ही लिंकवरनं ते यूज करू शकता, पण जर तुम्ही ओव्हरऑल कधीतरी चॅनलच्या साईटला गेलात तर तुम्हाला तिथे बाकी मी जे जनरिक व्हिडिओ रेकॉर्ड केलेत ते पण हळूहळू मिळतील. मी ते 1 बाय 1 अवेलेबल करून देतोय तिथे. ऑलराईट. तर त्याच्या आता ते जे आहेत ना रेकॉर्डिंग केलेले, ते जनरल पर्पज आहे. जनरल पर्पज म्हणजे मी कोणाला शिकवतो अशा ह्यानी नाही, मी जनरल फक्त कोणीही ते ऐकले तर त्यांना काहीतरी कळेल त्यातनं, या पॉईंट ऑफ व्ह्यूने केले. ते कुठल्याही सेशनचे रेकॉर्डिंग नाहीयेत. ऑलराईट, ते मला म्हणायचं होतं की ते कुठल्याही सेशनचे रेकॉर्डिंग नाहीयेत. ठीक आहे, तर ते सुद्धा मी तिथे टाकतोय. हा शुभम, कसं आहे माहितीये का, मी सगळे व्हिडिओ प्रायव्हेट नाही ठेवलेले, हळूहळू मी ते व्हिडिओ हे करतोय, पब्लिक करतोय 1 बाय 1. सो जसं जसं आपण प्रोसीड करू तसं तसं मी ते व्हिडिओज पब्लिक करतोय, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येत जाईल. ओके, आणि ते मॅचिंग राहील की आपण इथे जे बोलतोय त्याच्याच पॅरलल तुम्हाला ते व्हिडिओज पण बघता येतील. ऑलराईट, ठीक आहे. तर आपण लास्ट टाइम डिसिजन मेकिंग बद्दल बोललो होतो आणि तिथे आपण फक्त इफ या गोष्टीबद्दल, एकाच गोष्टीबद्दल बोललो होतो. आणि तिथे ओके, योगेश्वरी म्हणतीये की दे आर नॉट विजिबल. योगेश्वरी, असं आहे की सगळे व्हिडिओ विजिबल केलेलेच नाहीयेत मी, पण ऍटलिस्ट पहिले 2 किंवा 3 व्हिडिओज तरी विजिबल असायला हवेत तुम्हाला तिथे. नसतील तर मी पुढच्या सेशनला मी ते लिंक शेअर करतो तुमच्याबरोबर, जर ते व्हिडिओ विजिबल नसतील तर. ऑलराईट, ठीक आहे. तर आता आपण आजच्या ह्याच्याकडे बघूयात की आपण डिसिजन मेकिंग मध्ये लास्ट टाइम आपण इफ बद्दल
शिकलो होतो की इफ कसं लिहायचं. सो इफ कंडिशन आणि ही कंडिशन ट्रू झाली तर काय करायचं. ओके. आता जसं की कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फक्त इफ कधीच नसतं, त्याच्यामध्ये इफ आणि एल्स पण असतं. फाईन. फक्त इफ कधीच नसतं, इफ आणि एल्स पण असतं. म्हणजे इफ आणि एल्स म्हणजे काय की जर असं असेल तर काय कर, अशा अर्थाने असतं ना. इफ म्हणजे काय, जर, इफ इट इज लाईक दिस टू समथिंग. आणि इफ एल्स म्हणजे काय, तर जर असं असेल तर असं कर, नसेल तर असं कर, असंच आपण म्हणतो ना बेसिकली. फाईन. तर पायथन मध्ये सुद्धा एल्स सपोर्टेड आहे, पण महत्वाचा मुद्दा असा येतो की तो एल्स आपण लिहितो कुठे आणि कसा, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण आता मागच्या सेशन पासून आपल्याला हे तर लक्षात यायला लागलंय की पायथन मध्ये इंडेंटेशन जे असतं ते किती महत्वाचं आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. बरोबर आहे का नाही, की ही जर लाईन मी इथं लिहिली आणि याला मी रन करायला गेलो तर तो मला डायरेक्टली काय देतो, तो काय म्हणतो, एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक, असं तो मला सांगतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय की तो म्हणतो की अरे मला इथे इंडेंटेशन एक्सपेक्टेड आहे कारण तू इफच्या नंतर काहीतरी लिहितोयस आणि हे चुकतंय तुझं. हा, मग तो ऍटलिस्ट एक टॅब तरी द्यायला पाहिजे. लास्ट टाइम आपण हे बघितलेलं आहे की मी इथं 2 टॅब दिले तरी चालतील, पण मी पहिल्या पोझिशन पासून लिहू नाही शकत कधीच. मला ऍटलिस्ट एक टॅब तरी द्यायला लागेल. आणि जर मी हा प्रोग्राम रन केला तर तो व्यवस्थित रन होईल. जेव्हा की मी इथे देतो त्याला व्हॅल्यू 8 आणि तो म्हणतो नंबर इज पॉझिटिव्ह, बाय बाय. येते लक्षात. ऑलराईट. तर आता इथे आपल्याला नंबर इज पॉझिटिव्ह आला, पण नंबर जर निगेटिव्ह असेल ना तर काहीच आउटपुट येत नाही. म्हणजे जर आपण प्रोग्राम रन केला आणि आपण इथे -8 असं, सॉरी, लेट मी रन द प्रोग्राम अगेन. मी परत एकदा प्रोग्राम रन करतो आणि इथे जर मी म्हटलं -8 तर आउटपुट काहीच येत नाही. आउटपुट एवढंच येतं, बाय बाय. कारण ते तसंही येणार आहे, ती शेवटची ओळ आहे या प्रोग्राम मधली. फाईन. म्हणजे आपल्याला जसं नंबर इज पॉझिटिव्ह आलं इथे, तसं नंबर इज निगेटिव्ह हे पण सांगता आलं पाहिजे. ओके. मग त्याच्यासाठी पायथन मध्ये एल्स स्टेटमेंट असतं. ओके. तर ते एल्स स्टेटमेंट जे असतं ना ते आपण असं लिहू शकतो. म्हणजे आता हे बघा, इथं आपण आहोत आणि इथे मी एंटर हिट केलं तर तो काय करतोय, तो ह्या लाईनला जातोय. का? कारण त्याला असं वाटतंय की तुम्हाला इफ मध्येच अजून काही स्टेटमेंट्स लिहायचे, म्हणून तो इंडेंटेशननी ऑटोमॅटिकली इथे घेतोय. पण आता परिस्थिती अशी आहे की मला इफ साठी काय नाही लिहायचंय बाबा, मला एल्सचा पार्ट लिहायचा आहे. ओके, तुला एल्सचा पार्ट लिहायचा आहे का? मग काय करायचं, मग इथे नाही लिहायचं, मग पहिल्या पोझिशनला जायचं आणि मग म्हणायचं एल्स आणि एल्सला द्यायचा कोलन, जसा की आपण इफला दिला होता. बरोबर. जसं आपण इफला एक कोलन दिलेला आहे, जिथे आपण सांगतो की इफचा बॉडी जी आहे इफ मधली ती मी आता नेक्स्ट लाईनवर लिहिणार आहे, तसंच एल्स साठी पण आपण कोलन देतो. आणि कोलनच्या नंतर आता हिट करतो मी एंटर आणि तुम्ही फक्त ऑब्झर्व करा की तो कर्सर कुठे जातोय. मी इथे हिट करतो एंटर. आता तुमच्या लक्षात येईल की तो कर्सर नेक्स्ट लाईनला गेला, पण इथे सुद्धा त्यांनी काय केलं, एक टॅब एंटर केला ऑटोमॅटिकली. तो पहिल्या पोझिशनला नाही गेला, तो टॅब देऊन इथल्या पोझिशनला गेला. इथे मी आता काय प्रिंट करतो की नंबर इज निगेटिव्ह. ऑलराईट. सो इथे आता मी काय केलं, इफच्या जोडीला त्याच्यामध्येच एल्स ऍड केला की जर असं असेल तर असं म्हण आणि नसेल तर असं म्हण. ओके. अभिषेकने एक प्रश्न विचारला मला की वाय वी यूज कोलन फॉर लूप्स. तर अभिषेक, 2 उत्तर याची. पहिली गोष्ट तर आपण लूप्स काय हे बघितलेलं नाहीये, त्यामुळे मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कोलन हे पायथन मध्ये याच्यासाठी असतं की जेव्हा तुम्ही कुठल्याही इफ किंवा फंक्शन किंवा लूप असं काहीही वापरता, तर तुम्हाला जेव्हा त्याचा कोड लिहायचा असतो ना तेव्हा तुम्हाला कोलन द्यायलाच लागतो. म्हणजे पायथॉनला कळतं की त्याचं इफच्या आतले स्टेटमेंट्स तुम्ही त्या नेक्स्ट लाईनवर लिहिणार आहात, म्हणून त्याला कोलन लिहायला लागतं. हा कोलन आपण बाकी कुठे लिहिला तर चालणार नसतो. म्हणजे मी आता इथं कोलन लिहिला आणि रन केला तर इथं तो म्हणतो इनव्हॅलिड सिंटॅक्स. हे इथं चालणार नसतं इफ प्रिंटला. ओके. कारण तो ठराविक गोष्टींबरोबरच चालतो. तर ते आपण हळूहळू बघूया.
की तो कुठल्या कुठल्या गोष्टींबरोबर चालतो. आता तरी आपल्याला फक्त एवढंच कळलं की इफ बरोबर चालतो आणि एल्स बरोबर चालतो. ठीक आहे. तर आता आपण हा प्रोग्राम रन करू. याला मी पहिली व्हॅल्यू देतो +9. तो म्हणतो नंबर इज पॉझिटिव्ह, बाय बाय. ओके, व्हेरी गुड. आता मी परत रन करतो आणि इथे म्हणतो -4 आणि एंटर हिट करतो. आता मात्र आपल्याला प्रॉपर आउटपुट आलेलं आहे की नंबर इज निगेटिव्ह. म्हणजे जे आपल्याला अपेक्षित होतं की पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह सांग, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह सांग. ऑलराईट. आता जर का मी इथे म्हणालो, मी रन केला आणि मी इथे म्हणालो 0, तर तो मला काय म्हणतोय, नंबर इज पॉझिटिव्ह. ओके. तर इथे प्रश्न असा येतो की ही कंडिशन काय होती, इफ द नंबर इज ग्रेटर दॅन -1. मग 0 इज इट ग्रेटर दॅन -1? तर येस, 0 इज ग्रेटर दॅन -1. -1 पेक्षा मोठाच येतो. त्या केसमध्ये आपण काय म्हणतो, नंबर इज पॉझिटिव्ह. आणि म्हणून तो 0 साठी पण मला हे दाखवतोय की नंबर इज पॉझिटिव्ह. ओके. आता इथे असा प्रश्न येऊ शकतो की मला जर 0 ला असं दाखवायचं की पॉझिटिव्ह पण नाही म्हणायचं आणि निगेटिव्ह पण नाही म्हणायचं, मला फक्त एवढंच म्हणायचंय की इट इज 0. तर ते कसं करायचं ते आपण बघूयात. ऑलराईट. पण आता तरी आपल्याला फक्त नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढं सांगता येतं. ऑलराईट. ठीक. आता यातलं एक व्हेरिएशन बघूयात आपण, जिथे आपण काय करूयात, एक काम करूयात. हे डिसिजन मेकिंग तर राहू दे, कारण तो आपला प्रोग्राम आहे. सो रादर आपण त्याला असंही करू शकतो की इथे असं लिहूयात, म्हणजे आपलं एक हेडिंग सॉर्ट ऑफ येईल. सो 1 2 3 4 5 6. ओके. आणि मी हा जो कोड आहे ना, या सगळ्याला कॉमेंट करतो. आता परत एकदा सांगतो मी की आपण जेव्हा ट्रिपल सिंगल कोट देतो, व्हॉट इज दिस, दिस इज ट्रिपल सिंगल कोट. ठीक आहे. तेव्हा अख्खाच्या अख्खा कोड तो कॉमेंट होतो त्या ब्लॉक मधला. सो दिस इज अ ब्लॉक कॉमेंट. सिंगल लाईन कॉमेंट हवी असेल तर ही अशी हॅश करून सिंगल लाईन कॉमेंट असते. ठीक आहे. तर हा वाला कोड मी हा खाली शिफ्ट करतो, कारण आपल्याला नाही बघायचं आता. आता इथे आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला युजरकडनं एक नाव घ्यायचं. ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू इज वी विल टेक अ नेम. म्हणजे आपण युजरकडनं एक नाव घेऊयात. मग आता ते कसं म्हणायचं, तर नेम असं मी म्हणतो. नेम इज इक्वल टू इनपुट, आणि इथे मी म्हणणार आहे एंटर युअर नेम. स्पेस देऊयात इथे, म्हणजे जेव्हा तो प्रोग्राम रन होईल तेव्हा तो व्यवस्थित गॅप दाखवेल आपल्याला. ओके. आता इथे नेम जेव्हा युजर इनपुट देईल आपल्याला नेम, तेव्हा आपल्याला हे चेक करायचं की ओके. सो जेव्हा नेम इनपुट केलं जाईल तेव्हा आपल्याला हे चेक करायचं की इथे नेम जे आपल्याला पाहिजे ते आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट्स से ऍडमिन आहे, ऍडमिन नावाचा युजर असतो ना, तर ऍडमिन असेल तर आपल्याला असा मेसेज प्रिंट करायचा की वेलकम ऍडमिन, आणि नसेल तर म्हणायचं इनव्हॅलिड युजर. मग त्या केसमध्ये आपण कसं म्हणतो, इफ नेम इज इक्वल ऍडमिन. ठीक आहे. तर काय करायचं, तर मला म्हणणार आहे इथे मी की वेलकम युजर. वेलकम युजर पण नको, आपण वेलकम ऍडमिन म्हणूयात, ते जास्त चांगलं राहील. आणि जर नसेल तर त्याला आपण काय म्हणायचं, जर का वेलकम ऍडमिन हे प्रिंट नसेल होणार तर त्याला म्हणायचं की इनव्हॅलिड युजर. राईट. तर आता आपण इथे काय केले, नेम इज इक्वल टू ऍडमिन असं असेल तर त्याला आपण सांगतोय की तू वेलकम ऍडमिन असं प्रिंट कर. ठीक आहे. आणि जर का तसं नसेल, म्हणजे की युजरनी दुसरी काहीतरी व्हॅल्यू दिली, तर आपण त्याला म्हणतोय की यू आर अ इनव्हॅलिड युजर. ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं की इथे आपण प्रोग्रामला रन करणार. ऑलराईट. आणि इथे मी आहे तसं म्हणणार त्याला ऍडमिन. ठीक आहे. तर मी त्याला ऍडमिन म्हटलं आणि मी त्याला हिट केलं एंटर. आता मला काय मेसेज आला, वेलकम ऍडमिन. बरोबर आहे. सो त्यांनी इथे आपल्याला काय कन्फर्म केलं की ओके ऍडमिन आहात का, तर त्याला म्हटलं की वेलकम, म्हणजे व्हॅलिड नाव आहे त्याचं. पण जर सपोज मी इथे रन केलं आणि त्याला आता असं म्हणालो ऍडमिन आणि रन केला, आता तो काय म्हणतोय इनव्हॅलिड युजर. ओके, याचा अर्थ काय होतो हे तुम्ही मला सांगा आता. याचा अर्थ काय झाला की मी ऍडमिन मधला ए कॅपिटल दिला तेव्हा त्याला ते चाललं नाही. परफेक्ट, बरोबर. सो सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत की इट इज केस सेन्सिटिव्ह. ऍब्सोल्युटली राईट, की त्याला केस सेन्सिटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे. ओके, आणि जी माझ्या दृष्टीने जर विचार केला तर ती असलीच पाहिजे. त्यांनी केस सेन्सिटिव्ह नसणं हे जास्त धोकादायक असतं. इट शुड ऑलवेज बी केस सेन्सिटिव्ह. ऑलराईट. हा प्रश्न असा राहतो, ओके, प्रश्न असा राहतो की पण आम्हाला नाही ना ठेवायचं केस सेन्सिटिव्ह. आम्हाला त्यांनी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला काय. सपोज आपण कंडिशन चेक करतोय की इफ नेम इज इक्वल ऍडमिन, असं आपण चेक करतोय ना. आता इथे नेम मध्ये जर व्हॅल्यू असेल ऍडमिन अशी, सिंगल कोट नाही टाकते मी, असं टाक. ठीक आहे. तर हे आता कसं करू याला, ठीक आहे असं दाखव. सो दिस विल वर्क. नेम ऍडमिन हे त्याला चालणार आहे. ऑलराईट. पण आता जर सपोज इथे मी त्याला असं दिलं नेम ऍडमिन. ओके, आता प्रश्न असा आहे की ऍज अ डेव्हलपर तुम्हाला हा विचार करायचा आहे की हे अलाउ करायचं का नाही. येतं का लक्षात तुमच्या? कारण आपण जेव्हा युजर नेम आणि पासवर्ड या गोष्टींबद्दल बोलत असतो ना, तेव्हा मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा ठिकाणी लोक असे इम्प्लिमेंट करतात की युजर नेम सुद्धा केस सेन्सिटिव्ह पाहिजे. जे तुम्ही युजर नेम क्रिएट करताना वापरलं होतं तसंच पाहिजे. कधी कधी असं असतं, कधी कधी असं असतं की युजर नेम कॅपिटल लिहिताय का स्मॉल लिहिताय ते मॅटर करत नाही. तुमच्या पासवर्ड मध्ये ते मॅटर करत, कॅपिटल स्मॉल, युजर नेम मध्ये नाही. तो हा डिसिजन ऍज अ डेव्हलपर सर्वस्वी तुमचा आहे की हे अलाउ करायचं का नाही. हे जे काही इथं दिसतंय हे तुम्हाला अलाउ करायचं का नाही, की असं जर त्यांनी दिलं ते अलाउ करायचं का नाही. तर पायथॉन काय म्हणतो, बाय डिफॉल्ट आम्ही नाही अलाउ करणार ते, कारण तुम्ही तर असं म्हटलं होतात ना की हे असलं पाहिजे, मग कॅपिटल असेल तर आम्ही नाही अलाउ करणार आहे त्याला. येतं लक्षात? फाईन. पण आता हे तर आयडियल बिहेवियर त्यांनी दिले, विच इज अ गुड थिंग ना, की नेम मॅच नाही होते. पण तुम्ही म्हणाल की पण सर ठीक आहे ना, नेम आहे ना, ते तो थोडी ना पासवर्ड आहे. पासवर्डला आपण समजू शकतो कॅपिटल स्मॉल, नेमला तर चाललं पाहिजे, काय फरक नाही पडला पाहिजे. हा, जर असे तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर मग तुम्हाला काय करायला लागेल की जे काही नेम आपण युजरकडनं रीड करतो ते कॅपिटल असू दे नाहीतर स्मॉल असू दे, आपण काय करायचं ना, आपण त्याला स्मॉलला कन्वर्ट करून टाकायचं आणि मग कंपॅरिझन करायचं. येतं लक्षात काय म्हणतोय मी? आपण युजरकडनं नेम रीड करायचं आणि जे काय नेम रीड करतोय ना, आपण त्याला सगळ्याला स्मॉल मध्ये कन्वर्ट करायचं, कारण आपल्याकडे ते स्मॉल मध्येच कंपॅरिझन आहे डायरेक्टली. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हे जे नेम व्हेरिएबल आहे ना, याला स्मॉल मध्ये कन्वर्ट करायला लागेल. येतं लक्षात? सो विल हॅव टू कन्वर्ट इट इनटू अ स्मॉल केस. आणि स्मॉल केस मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर पायथन मध्ये आपल्याला काही फंक्शन्स अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला इथं फक्त लिहितो की टू कन्वर्ट केस you can use Python functions.
म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर सिंपल सांगतो मी तुम्हाला, लोअर नावाचं फंक्शन आहे. ते काय करतं, ते सगळं जे काय तुम्ही स्ट्रिंग द्याल त्या सगळ्याला लोअर मध्ये कन्वर्ट करून टाकतं. आणि अप्पर नावाचं एक फंक्शन आहे, ते काय करतं, सगळ्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करतं. ऑलराईट, मग याचा यूज जो आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो. ओके गाईज, एक मिनिट होल्ड करा, मला एक कॉल येतो इम्पॉर्टंट. एकच मिनिट होल्ड करा फक्त प्लीज. ओके, आय एम बॅक. अच्छा, मनन म्हणतोय की आय कांट हिअर यू. मनन, मी ऑलरेडी सांगितलं की मला एक कॉल आलाय, त्यामुळे एक मिनिट द्या मला. ओके, एनिवेज, सो इथे मी तुम्हाला काय सांगितलं की लोअर आणि अप्पर नावाचे काही फंक्शन्स पायथॉनने अवेलेबल करून दिलेले आहेत. ओके, जे आपल्याला स्ट्रिंगचं केस जी असते ती चेंज करायला हेल्प करतात. म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर सपोज माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे ज्याचं नाव आहे इंडिया, बरोबर आहे. तर ती स्ट्रिंग तशी आहे तशी तो प्रिंट करतो. आता इथे जर मी त्याला असं म्हणालो, इथे जे ना तुम्हाला लोअर, सपोज मी असं म्हणालो लोअर इंडिया, थांबा, स्ट्रिंग डॉट, सॉरी, स्ट्रिंग क्लासला ते बिलॉंग करतं. मी तरीच म्हटलं की मी डायरेक्टली कसं काय यूज करतो. स्ट्रिंग डॉट लोअर इंडिया असं जर मी म्हटलं तर त्याने काय केलं, त्याने त्या अख्ख्या वर्डला स्मॉल केसमध्ये कन्वर्ट करून टाकलं. आणि हेच जर मी म्हटलं स्ट्रिंग डॉट डॉट प्रेस केलं ना, एक थोडा वेळात आपण थांबलो ना की इथं तो लिस्ट दाखवतो काय करायचं तुम्हाला. सो इथं मी म्हटलं अप्पर, सॉरी, इथे मी म्हटलं अप्पर, आणि आता इथे जर मी म्हटलं इंडिया, स्ट्रिंग बघा, स्ट्रिंग सेम आहे. तो काय करतो, तो सगळ्याला कॅप्स मध्ये कन्वर्ट करून टाकतो. मयूर, एसटीआर आपण मेन्शन याच्यासाठी केलंय कारण की हे जे फंक्शन आहे ना ते या क्लासने प्रोव्हाइड केले आपल्याला. सो एसटीआर नावाचा जो क्लास आहे ना त्याच्यामध्ये ते अवेलेबल आहे, आणि म्हणून आपल्याला ते तसं यूज करायला लागतं. आपल्याला डायरेक्टली फंक्शन नाही यूज करता येत त्याच्यासाठी. ओके, सो इट इज पार्ट ऑफ द क्लास. जसं आपल्याला प्रिंट असेल किंवा सॉरी कुठे गेला आपला कोड, हा, इनपुट प्रिंट असेल, इनपुट असेल, हे कसे जेनरिक फंक्शन्स आहेत. तर लोअर फंक्शन जे आहे ना ते स्ट्रिंग क्लासचं आहे, म्हणून स्ट्रिंग मधून ते कॉल करायला लागतं आपल्याला, ज्याच्यासाठी आपल्याला म्हणायला लागतं स्ट्रिंग डॉट लोअर म्हणून, बाकी काहीच नाही. ओके, आणि प्लीज असा समज नका करून घेऊ की
इथे आपण मग त्याचा डेटा टाईप सांगतोय का? नाही नाही, तसं नाहीये. हे जे फंक्शन आहे लोअर किंवा अप्पर हे आपल्याला यूज करायचं आहे, पण हे असं ग्लोबल फंक्शन नाहीये जसं प्रिंट आणि इनपुट आहे. फक्त त्याचं नाव लिहून आपल्याला नाही चालणार आहे. आपल्याला कारण ते फंक्शन असं ओपन फंक्शन नाहीये, ते फंक्शन स्ट्रिंग क्लासमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते जर एखाद्या क्लासच्या आत लिहिलेलं असेल तर आपल्याला त्या क्लासचं नाव घेऊन ते यूज करायला लागतं. हा, आता हे तुम्ही म्हणू शकाल की आपण हा क्लास डिफाईनच नाही केलेला, तर हा स्टँडर्ड क्लास आहे जो पायथॉनने डिफाईन केलेला आहे, आपण केलेला नाहीये. ओके, सो एसटीआर जो आहे, हा जो क्लास आहे एसटीआर, हा पायथॉनने डिफाईन केलेला आहे, आपण डिफाईन केलेला नाहीये. म्हणजे मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. इथे जर मी म्हटलं की हेल्प ऑन एसटीआर, मला स्ट्रिंगवर हेल्प दे आणि एंटर हिट केलं, तर तो आता इथे मला हेल्प दाखवत नाहीये, पण तुम्ही जर इथं तुम्हाला दिसत असेल तर तो काय म्हणतोय, स्क्वीज टेक्स्ट 659 लाईन्स. तो तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की 659 ओळी इथे आहेत, तुम्हाला बघायच्यात का? बघायचं असेल तर डबल क्लिक करा. मी म्हणतो हो बघायचं मला, मग करा डबल क्लिक आणि बघा. आता आता ह्याला थोडं मी एक्सपांड करतो म्हणजे थोडी रिडेबिलिटी येईल. सो इथे आपल्याला दाखवतो की क्लास स्ट्रिंग आहे. ओके, एवढंच नाही, मग तो त्याच्या आतले सगळे फंक्शन्स आपल्याला दाखवायला लागेल की काउंट म्हणजे काय काउंट करतो, फाइंड म्हणजे काय करतो, तो फाइंड करतो त्याच्यामध्ये. मग इंडेक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर मी जे आपले होते ते फंक्शन्स दाखवतो तुम्हाला. इथे आपल्याला स्प्लिट करता येतं त्याच्यामध्ये. अप्परचं बघा, अप्पर रिटर्न्स अ कॉपी ऑफ द स्ट्रिंग कन्वर्टेड टू अप्पर केस. ओके, आणि लोअर कुठे गेलं, आधीच कुठे गेलं असेल, हा लोअर रिटर्न्स अ कॉपी ऑफ द स्ट्रिंग कन्वर्टेड टू लोअर केस. सो आपल्याला हे सगळे फंक्शन्स त्याच्यामध्ये वापरता येतात. ऑलराईट, मग हे कुणी दिलेले आहेत, तर हे स्ट्रिंग क्लासने दिलेले आहेत. कुठल्या क्लासनी? स्ट्रिंग क्लासनी, एसटीआर या क्लासनी. मग हा जो क्लास आहे हा आपण डिफाईन केला का? ऍब्सोल्युटली नाही. हा कोणी दिलाय? हा पायथॉनने दिलेला आहे. मग इंटीजर जो आहे तो क्लास, तो पण पायथॉनने दिलेला आहे. मग त्याची हेल्प बघायची असेल तर मी म्हणणार आहे, सॉरी टाईप नाही, काय होतं आपलं, हेल्प, हेल्प ऑन इंट. त्याच्या 350 ओळी आहेत अप्रॉक्सिमेटली. मग तो इंटीजरची हेल्प दाखवेल आपल्याला की इंटीजर मध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल आहे. ओके, पण तुमच्या लक्षात येईल इथे जे मेथड्स आहेत किंवा फंक्शन्स आहेत ते सगळे असे अंडरस्कोरनी लिहिलेल्या गेलेले आहेत. याचा अर्थ असा होता की या तुम्ही डायरेक्टली वापरणं अपेक्षित नाहीये, तुम्ही त्या वापरू नका डायरेक्टली. त्या बाकीच्या असतील त्या तुम्ही वापरा, अंडरस्कोर वाल्या वापरू नका. हे आपण बघूयात नंतर ते अंडरस्कोर काय असतं. सांगायचा मुद्दा हा की आपल्याला जर एखादी गोष्ट कॅपिटल किंवा स्मॉल मध्ये कन्वर्ट करायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी त्याचा यूज असा करायला लागेल की आपल्याला म्हणायला लागेल स्ट्रिंग डॉट लोअर आणि आपल्याला म्हणायला लागेल स्ट्रिंग डॉट अप्पर. ओके, लक्षात घ्या त्या ह्या मेथड स्ट्रिंग क्लासमध्ये का लिहिल्या गेलेल्या आहेत, त्याचं रिझन सिंपल आहे. कारण लोअर आणि अप्पर हे तुम्ही फक्त स्ट्रिंग बरोबरच करू शकता. तुम्ही बुलियन व्हॅल्यू घेतली तर त्याला लोअर आणि अप्पर करता येत नाही. तुम्ही इंटीजर व्हॅल्यू घेतली तर त्याला लोअर आणि अप्पर करता येत नाही. तुम्ही फ्लोट व्हॅल्यू घेतली तरी त्याला लोअर आणि अप्पर करता येत नाही. सो कळतंय का तुम्हाला की लोअर केस आणि अप्पर केस हे आपण कोणाला म्हणतो? हे फक्त आपण स्ट्रिंगलाच म्हणतो ना, म्हणून त्यांनी ते स्ट्रिंग क्लासमध्ये शिफ्ट केलेलं आहे. ऑलराईट, सो होप दिस इज क्लिअर की ते स्ट्रिंग क्लासमध्ये का दिलेलं आहे. ओके, आता आपण काय करूयात, आपण प्रोग्राम आपला फिक्स करूयात, ज्याच्यामध्ये काय करायचं की हा जो इनपुट देईल आपल्याला नेम, त्याला आपण कन्वर्ट करून टाकायचं. आता इथे आपण स्मॉल मध्ये कन्वर्ट करतो ना, सो लोअर मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे इथे मी काय म्हणणार आहे, एसटीआर डॉट लोअर असं म्हणणार की काय कर, जी कोणती स्ट्रिंग तुम्ही युजरकडनं रीड करताय त्या सगळ्या स्ट्रिंगला लोअर मध्ये कन्वर्ट कर आणि मग आपण त्याला ऍडमिन बरोबर कम्पेअर करूयात. ऑलराईट, म्हणजे याचा फायदा काय होईल बघा. आता इथे बघा मी स्ट्रिंग काय देतो. पहिली गोष्ट तर मी आता ऍडमिन देतो, तो म्हटला वेलकम ऍडमिन, म्हणजे ते चाललं. ठीक आहे, आता परत मी त्याला रन करतो आणि इथे मी ए कॅपिटल देतो आणि त्याला म्हणतो ऍडमिन. आता काय व्हायला पाहिजे, आता मी एंटर हिट केलं तरी सुद्धा तो म्हणतो वेलकम ऍडमिन, जे की त्याने आधी केलं नव्हतं. आधी तो म्हणाला होता इनव्हॅलिड युजर, कारण की ए कॅपिटल होता.
पण त्याला ते चालून गेलं का? कारण की जरी आपण ए कॅपिटल वाली स्ट्रिंग रीड केली आहे तरी आपण काय केलं, प्रोग्राम मध्ये त्याला आपण स्मॉल मध्ये कन्वर्ट करून स्मॉल बरोबर कम्पेअर केलं. बरोबर. याचाच अर्थ काय झाला? याचाच अर्थ असा आला की तुम्ही कुठल्याही केसमध्ये द्या काय फरकच पडणार नाही. मी जर असं लिहिलं ADM आणि IN असं लिहिलं ऍडमिन, यातले पहिले 3 कॅरेक्टर्स मी कॅपिटल मध्ये लिहिलेत आणि पुढचे 2 कॅरेक्टर्स मी स्मॉल मध्ये लिहिले, तरी सुद्धा माझा कोड चालणार आहे. येते लक्षात? सो हे युजर नेम आहे, त्यामुळे आपण ते चालून घेतोय आणि म्हणून आपण कोड असा लिहिला की त्याला आपण कन्वर्ट करूयात आणि ऍडमिन बरोबर कम्पेअर करू. ओके फाईन. आता इमॅजिन करा की इथे मला युजर नेम पण घ्यायचा आणि पासवर्ड पण घ्यायचा युजरकडनं. सो मी युजरला काय म्हणतोय, मी असं म्हणतोय एंटर युजर नेम, ठीक आहे, आणि मी आता चेंज करतो आणि इथे मी आता अजून एक स्ट्रिंग टाकतो की पास असं नाव देतो. नको, पास वर्डच म्हणायला लागेल मला, कारण पास नावाचा स्टँडर्ड कीवर्ड आहे. इथं म्हणतोय पासवर्ड इज इक्वल टू इनपुट. आता एक लक्षात घ्या, इथं मी जे नाव दिलं ना पासवर्ड, हे स्टँडर्ड नाव नाहीये, हे मी दिलेलं नाव आहे. मी याला पी असं जरी म्हणालो तरी चालणार आहे, काही फरक पडत नाही. पण मी याला पास नाही म्हणू शकत आहे, कारण पास नावाचा स्टँडर्ड कीवर्ड आहे पायथॉन मध्ये, जो आपण नंतर बघणार आहोत की याचा यूज काय पासचा. सो इमॅजिन, मी मुद्दाम त्याला ना पासवर्ड असं नाही लिहित, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको. मुद्दाम मी त्याला पास WD असं म्हणतो, कारण ते व्हेरिएबलचं नाव. आता मी इनपुट मध्ये काय म्हणतो, त्याला एंटर पासवर्ड असंही म्हणतो, ठीक आहे. आणि आता मला काय चेक करायचंय की युजर नेमचा ऍडमिन असेल आणि पासवर्ड असेल ऍडमिन 1 2 3, तरच त्याला अलाउ कर, असं मला करायचं. बरोबर आहे. रिक्वायरमेंट काय आपली की युजर नेम आहे ऍडमिन आणि पासवर्ड आहे ऍडमिन 1 2 3. म्हणजे मी इथे एकदा तुम्हाला लिहून दाखवतो. आता व्हॅलिड युजर कोण आहे? ऍडमिन आहे. सो युजर नेम इज ऍडमिन आणि पासवर्ड इज ऍडमिन 1 2 3. यातला ए कॅपिटल आहे बरं का, मुद्दाम आपण कॅपिटल ठेवला. आता आपल्याला ते हे माहिती आहे युजर नेमनी काय नाही फरक पडत, पासवर्ड मध्ये फरक पडतो कॅपिटल स्मॉलचा. मग आता इथे आपण काय करणार आहोत, तर आपल्याला दोन्ही कम्पेअर करायचं ना, दोन्हीचं कंपॅरिझन करायला लागेल. मग ते आपण काय करणार, तर आपण एका स्टेटमेंट मध्ये ते करणार. म्हणजे काय, तर इथे मी म्हणणार आहे की इफ द नेम दॅट यू हॅव एंटर्ड इज ऍडमिन, ओके, and the password that you have entered is equal admin 1 2 3. ओके, मी याला थोडंसं एक्सपांड करतो म्हणजे तुम्हाला पूर्ण कोड दिसेल. आणि हे जे आउटपुट आहे इथे, याला मी थोडं इकडे शिफ्ट करतो आता. ऑलराईट. तर इथे मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय की जे काय नेम युजर कडनं रीड केलं आपण ते ऍडमिन असेल. आता हे कॅप्स मध्ये स्मॉल मध्ये त्याने काहीच नाही फरक पडणार आहे, ऍब्सोल्युटली काही फरक नाही पडणार आहे. पण पासवर्डच्या केसमध्ये मी त्याला कशातच कन्वर्ट नाही केलेलं, मी पासवर्ड आहे तसा कम्पेअर करतो. याचा अर्थ इथे जर का कोणी स्मॉल ए असं ऍडमिन 1 2 3 दिलं तर ते चाललं नाही पाहिजे. तर आपण हे रन करून बघूयात आता. आता नीट ऑब्झर्व करा मी काय काय इथे इनपुट देतो. इथे मी म्हणतो ऍडमिन युजर नेम, सगळं कॅप्स मध्ये दिलं, पण पासवर्ड मी देतोय ऍडमिन 1 2 3. ओके, आता काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला वाटतं का की हा कोड म्हणेल की वेलकम ऍडमिन? सांगा बरं मला. येस, राईट. सो इट विल ऍक्सेप्ट, हे तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, करेक्ट. तो आपण चेक करूयात. मी त्याला रन करतो आणि तुम्ही सगळे बरोबर आहात की तो म्हटला वेलकम ऍडमिन, कारण ते मॅच झालेलं आहे. हे जे युजर नेम आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, ते कॅप्स मध्ये स्मॉल मध्ये, कारण आपण ते तसंही कन्वर्ट केलेलं आहे. पासवर्डच्या केसमध्ये मात्र त्याला आहे तसा पासवर्ड मॅच झाला. ओके, आता आपण त्याला परत एकदा रन करूयात आणि इथे देताना मी त्याला परत काहीतरी स्मॉल मध्ये किंवा कॅप्स मध्येच देतो ऍडमिन, त्यांनी काहीच फरक पडणार नाही. इथे देताना मी त्याला म्हणतो ऍडमिन 1 2 3. बरोबर. आता काय होईल, तर आता ऍक्च्युअली त्यांनी एरर दिली पाहिजे, कारण की ते ह्याच्याबरोबर मॅच होत नाहीये, विच इज करेक्ट, की ते त्याच्याबरोबर मॅच होणारच नाही.
आता मी एंटर केलं की तो काय म्हणतो, इनव्हॅलिड युजर. आलं लक्षात तुमच्या की ते आपल्या हातात आहे की ते कंपॅरिझन कसं करायचं. पायथॉनला जर विचारलं इक्वल इक्वल टूचं, तर तो केस सेन्सिटिव्ह कंपॅरिझन करतो. त्याच्या दृष्टीने केस सेन्सिटिव्हिटी इम्पॉर्टंट आहे. स्मॉल आणि कॅपिटल मध्ये फरक असतो असं पायथॉन अज्युम करतो. तुम्हाला जर तसं नसेल करायचं तर प्लीज तुम्ही मग तुमची स्ट्रिंग कन्वर्ट करा आणि मग कम्पेअर करा, प्रॉब्लेम काहीच नाही. आणि म्हणून युजर नेम मध्ये आपल्याला कधीच फरक पडत नसतो की स्मॉल आहे का कॅपिटल आहे. त्यामुळे आपण काय करतो तर आपण बिनधास्तपणे त्याला लोअर मध्ये कन्वर्ट करतो आणि इथे लोअर लिहितो. आता मला सांगा, इथे जर मी असं लिहिलं असतं ऍडमिन, तर मग काय केलं असतं, हा मग इथे लोअर नका करू, मग अप्पर करा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही इथे काय लिहितं त्याच्या बेसिसवर ठरवा. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवतो. सॉरी, मी इथनं याला रन करतो आणि बघा आता रन केला आणि एक्झॅक्टली तेच आउटपुट देतो. मी इथं म्हणतो ऍडमिन आणि सॉरी ऍडमिन तो आपल्याला म्हणणार आहे वेलकम ऍडमिन. मग हे कसं काय चाललं, कॅप्स कॅप्स, ओके सॉरी कॅप्स मध्ये नाही, मी खरं तर स्मॉल मध्ये देणं अपेक्षित होतं. इथे मी स्मॉल मध्ये देऊन दाखवतो तुम्हाला. मी इथं म्हणतो स्मॉल ऍडमिन ऍडमिन 1 2 3, तरी सुद्धा तो म्हणणार आहे वेलकम ऍडमिन. मग हे का चाललं, कारण की मी जे काही रीड केलं त्याला मी अप्पर मध्ये कन्वर्ट केलं आणि अप्पर व्हॅल्यू बरोबर कम्पेअर केले. सो प्रॉब्लेम येणारच नाहीये. ऑल राईट, ठीक आहे. सो आय होप दिस इज क्लिअर की आपण इफ कसं वापरतोय, दोन कंडिशन्स असतील तर आपण त्याचं अँडिंग कसं करतोय आणि आपण एल्स कसं वापरतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते की ती म्हणजे जर का माझ्याकडे खूप साऱ्या कंडिशन्स असतील, जसं की आपण इफ एल्स आणि त्याच्या आतमध्ये परत एक इफ वगैरे, असं जर मला करायचं असेल तर मला ते कसं करतं. ओके, तर त्याच्यासाठी आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊया. आता हा कोड जो आहे हा मी परत कॉमेंट करतो आणि त्याला खाली शिफ्ट करून टाकतो, कारण की हा कोड मला आता काय लागणार नाही. याला याच्याबरोबर आपण पाठवून देऊयात खाली. ठीक आहे. आता इथे मी काय करणार आहे बघा, इथे मी म्हणणार आहे मार्क्स इज इक्वल टू, आपण त्याला कन्वर्ट करणार इंटिजर मध्ये. आता हे मला तुम्हाला सांगायची गरज आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आपण इथं काय करतोय. इथं मी म्हणतो इनपुट एंटर युअर मार्क्स. ठीक आहे. आता मार्क्स युजरनी एंटर केले, ठीक आहे, मार्क्स युजरनी एंटर केले की त्याच्यानंतर आपल्याला त्या युजरला हे दाखवायचं की तुझी ग्रेड काय आहे, म्हणजे ए आहे, बी आहे, बी प्लस आहे वगैरे वगैरे, आणि त्याच्यासाठी काहीतरी आपण क्रायटेरिया लावू. ओके, तर ह्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागतं की आपल्याला त्याचं कंपॅरिझन एका रेंजमध्ये करायला लागतं की मार्क्स एवढ्यापेक्षा जास्त आणि एवढ्यापेक्षा कमी असे असतील तर हे कर, नाही तर दुसऱ्या रेंजमध्ये असतील तर ते प्रिंट कर, असं आपल्याला लिहायला लागतं. मग त्या केसमध्ये जेव्हा आपल्याला इफ आणि एल्स याचं नेस्टिंग करायला लागतं, एकाच्या आत दुसरं, दुसऱ्याच्या आत तिसरं, असं जेव्हा करायला लागतं, म्हणजे इफ एल्स परत इफ एल्स असं करायला लागतं ना, तेव्हा पायथॉनने काय केलं, तेव्हा त्यांनी एक सिंपल कोड दिला ज्याच्यामध्ये ते काय म्हणतात, तुम्ही असं चेक करा. म्हणजे आता इथं बघा मी काय करतो की इफ मार्क्स इज लेट से ग्रेटर दॅन 85 पेक्षा जास्त असतील, किंवा रादर मी एकाच याच्यात येतो अँड मार्क्स आर लेस दॅन इक्वल टू 100, तर त्याला प्रिंट कर congrats you have scored A. बरोबर. आता एल्स असं जर मी लिहिलं तर मला एल्स नकोय, मला त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कंडिशन्स आहेत ना. इथे तर मी 85 to 100 वाले कन्सिडर केलेत, पण मला असे पण पाहिजे जे दुसऱ्या रेंज मधले आहेत. ओके, पूर्वानी एक प्रश्न विचारलेला जो मी थोड्या वेळाने घेतो, आता नाही घेत, कारण की लेट मी कम्प्लीट दिस. आता इथे मी एल्स लिहून नाही चालणार ना, कारण मला एल्स मध्ये परत इफ पाहिजे. सो इथे मी जर असं लिहित बसतो, इफ मार्क्स are greater than let's say 70 and marks are less than or equal to 85, then
प्रिंट, आता मी इथे बघा म्हणतो की यू हॅव स्कोर्ड बी प्लस फॉर एक्झाम्पल, काहीतरी म्हणजे एक ग्रेड द्यायची म्हणून आपण त्याला करतो. तर मी हा प्रोग्राम रन केला तर इथे बघा कोड कसा येतो की मार्क्स एंटर करा. मी इथं म्हटलं 90, तो काय म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव स्कोर्ड ए. ठीक आहे. आणि सपोज मी इथं रन केला आणि सपोज मी इथे म्हटलं की आता 79, मग तो काय म्हणतो यू हॅव स्कोर्ड बी प्लस. म्हणजे हे चाललं त्याला की एल्सच्या आतमध्ये आपण नेस्टिंग केलंय. लक्षात येते का? दिस इज कॉल्ड ॲज नेस्टिंग. इफच्या आतमध्ये पण इफ लिहिता येईल मला, एल्सच्या आतमध्ये पण इफ लिहिता येतो, काहीच प्रॉब्लेम नसतो. पण जेव्हा तुमचं असं नेस्टिंग खूप लेवलला वाढत जातं ना, तेव्हा असं एल्स मग त्याच्या आत इफ वगैरे लिहिणं थोडंसं रिडेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणून काय झालेलं आहे, म्हणून पायथॉनने एक आपल्याला कीवर्ड दिलेला आहे ज्याच्यामध्ये ते काय म्हणतात की तुम्हाला एल्सच्या आतमध्ये इफ हवा असेल ना, तर एल्स आणि नंतर परत इफ लिहायची गरज नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही असं लिहा, त्याला ते म्हणतात एल्स इफ. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एल्स अँड इफ. म्हणजे इफ दिस इज द केस डू दिस. ह्याला कसं वाचायचं, एल्स इफ दिस इज द केस डू दिस. अरे वा, म्हणजे मला इथं परत असं पण लिहिता येईल का, एल्स इफ. येस, ऍब्सोल्युटली तुम्हाला लिहिता येईल की मार्क्स, आता इथे तुम्ही म्हणणार आर ग्रेटर दॅन 60 अँड मार्क्स आर लेस दॅन इक्वल टू 70. मग काय म्हणायचं, मग त्याला म्हणायचं प्रिंट यू हॅव स्कोर्ड पी. आता बघा किती सोपं होत चाललंय. एल्स इफ हे वाचताना कसं वाचायचं, एल्स इफ मार्क्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 म्हटलं मी, अँड मार्क्स आर लेस दॅन ऑर इक्वल टू 60 म्हटलं, तर इथे म्हणतो प्रिंट यू हॅव स्कोर्ड सी असं मी म्हटलं, सॉरी. ऑल राईट. आणि एल्स इफ किंवा रादर, आता बघा, आता सपोज 40 पेक्षा कमी असतील तर मला सांगायचं की सॉरी यू हॅव फेल्ड. तर मी इथं एल्स इफ नाही लिहिणार, मी डायरेक्टली लिहिणार आहे इथं एल्स, आणि इथं मी म्हणणार आहे सॉरी यू हॅव फेल्ड. ओके. सो जेव्हा इथे इफ आणि एल्सचं कॉम्बिनेशन करायची वेळ येईल तेव्हा आपल्याला एल्सच्या आतमध्ये इफ असं वेगळं लिहायची गरज नाहीये. एल इफ नावाचा कीवर्ड त्यांनी दिलेला आहे, याचा अर्थ असा असतो एल्स इफ. आणि आता मी तुम्हाला हा प्रोग्राम मला 2-3 वेळा रन करून दाखवायला लागेल तुम्हाला आउटपुट येण्यासाठी, वेगवेगळे आउटपुट. सो रन, मी तर 90 म्हटलं, तो म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन्स इट इज ए. मी त्याला परत रन केला, त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं 78, तो म्हणतो यू हॅव स्कोर्ड बी प्लस. सगळेच एक्झिक्यूट करून दाखवतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर बी प्लस झाला, मग मी त्याला इथं म्हटलं 68 किंवा 69, तो म्हणतो यू हॅव स्कोर्ड बी. त्याच्यानंतर मी त्याला परत रन करतो आणि इथे म्हणतो 55, तेव्हा तुम्हाला म्हणणार आहे यू हॅव स्कोर्ड सी. आणि मी आता त्याला फायनली रन करतो आणि म्हणतो की 37 मार्क्स मिळाले, तर तो म्हणतो सॉरी यू हॅव फेल्ड. ओके. सो बेसिकली आपण काय केलं तर आपण याचं कॉम्बिनेशन करून एल्स इफ असं कॉम्बिनेशन करून नेस्टेड इफ एल्स लिहायची जेव्हा वेळ येते ना, ते आपल्याला या पद्धतीने आपल्याला ते लिहिता येतं. ओके. हे असंच लिहायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही असंही लिहू शकला असता एल्स, मग त्याच्या आत इफ, मग नाही का मग परत त्याचा एल्स, मग त्याच्या आत इफ वगैरे, पण ते दिसताना खूप विचित्र दिसायला लागतं. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी आपलं काम सोपं केलेलं आहे. ते म्हणतात की तुम्हाला असं याची गरज नाहीये, तुम्हाला आम्ही एक कन्स्ट्रक्ट देतोय. कन्स्ट्रक्ट म्हणजे एक सिंटॅक्स देतोय टिपिकली एल्स इफ वाला, जो तुम्ही यूज करून बेसिकली असं यूज करू शकता. Okay, so this is how you are going to use if and the combination of if else. ठीक आहे. ओके. आता कमिंग बॅक टू द क्वेश्चन दॅट पूर्वाने एक क्वेश्चन टाकला होता की इफ स्ट्रिंग लोअर नेम इज ऍडमिन अँड पासवर्ड इज अँड इफ एंटर द युजर नेम एज ऍडमिन पूर्वा. ओके. आता पहिली गोष्ट तर पूर्वा, जेव्हा असे आपण प्रश्न विचारतो, प्रश्न काही चुकीचा नाहीये, प्रश्न बरोबर आहे, पण या गोष्टी ज्या आहेत की याचा आउटपुट काय लिहा, आपण थोडा हे करून बघायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला अंदाज येत नाही. ठीक आहे.
तर हे तर मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे. सो मी हे आता कॉमेंट करतो, कारण हे सिम्पल एक्झाम्पल आहे, याच्यात काही जास्त विशेष नाहीये. आणि आय विल गेट टू दिस, कारण हा प्रश्न आय थिंक अजून पण कोणीतरी अशाच टाईपचा विचारला होता. आता म्हणणं असं आहे की आपण याला लोअर मध्ये कन्वर्ट केलं, स्ट्रिंग डॉट लोअर म्हटलं आणि इथे मी याला ऍडमिन म्हटलं. ओके, आणि प्रश्न सिंपल आहे की जेव्हा आपण असा प्रोग्राम रन करतो, ओके, आणि इथं म्हणतो एंटर युजर नेम, आणि एंटर युजर नेम मध्ये मी देताना जर ऍडमिन आणि पूर्वा असं दिलं आणि इथे व्यवस्थित दिलं ऍडमिन 1 2 3, तर तो काय म्हणतो, इनव्हॅलिड युजर. साहजिक आहे ना, कारण लॉजिकल आहे की तो या सगळ्याला स्ट्रिंग कन्सिडर करतो, त्या पहिल्या वर्डला नाही घेत, तो या सगळ्याला कन्सिडर करत असतो, त्यामध्ये कधीच वर्क नाही होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज अन इम्पॉर्टंट पॉइंट दॅट यू हॅव टू रिमेंबर, की तो कधीच असं अज्युम नाही करणार आहे की अरे ऍडमिननी सुरू होतोय का मग चालणार आहे मला, तसं नाहीये ते. तो त्याला एक्झॅक्टली ती स्ट्रिंग लागणार असते, आणि ती स्ट्रिंग जर त्याला एक्झॅक्टली सापडली तरच तो तुम्हाला त्याचा मॅचिंग दाखवणार आहे, डिपेंडिंग ऑन द केस. केस सेन्सिटिव्हिटी त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे. जर केस मिसमॅच होत असेल तर तो त्याला फॉल्स म्हणून दाखवतो. ओके, पण आपल्याला इथे प्रश्न येणार नाही, कारण आपण काय करतो, आपण सगळ्यालाच लोअर मध्ये कन्वर्ट करून मग कंपॅरिझन करतो. सो याचं उत्तर असं आहे की तो त्या केसमध्ये आपल्याला एरर देणार. ठीक आहे, दॅट्स द आन्सर ऑफ वन ऑफ द क्वेरी. अजून एक क्वेरी आहे, मननने विचारलंय की कॅन बी मास्क द पासवर्ड एज स्टार स्टार स्टार. ओके, याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही पासवर्ड रीड करता इथे, तर तेव्हा तुम्ही असं पासवर्ड का दाखवताय ना स्क्रीनवर, तुम्ही त्याला स्टार 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 असं का नाही दाखवते. तर आपण हे जे प्रोग्राम्स लिहितोय आता याच्यामध्ये आयडियल मध्ये, हे आपण आपले सिंपल प्रोग्राम्स आहेत, तिथं आपल्याला स्टार 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 कधीच दाखवता येणार नाहीये काही झालं तर. ओके, पण जेव्हा आपण ऍक्च्युअल असे प्रोग्राम्स लिहू जिथं आपण युजर नेम आणि पासवर्ड घेतो, ओके, जसं की आपण वेब ऍप्लिकेशन बनवलंय, तिथं आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतात. ऑलराईट, सो इथे पायथॉनच्या कन्सोल मध्ये करताना मात्र आपल्याला ते काही करता येणार नाहीये, आणि तसंही विचार करू नका, हे असं कोणी घेतच नाही ते पासवर्ड. डोंट वरी अबाउट दॅट. पासवर्ड तुम्ही घेणार म्हणजे तुम्ही काहीतरी युजर इंटरफेस बनवणार, त्याच्यातून पासवर्ड घेणार असाल तर तिथे तुम्हाला त्याचं लॉजिक टाकता येतं की जिथे मला स्टार 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 प्रिंट होते. इथे कन्सोल मध्ये तुम्हाला फारसं काही करता येणार नाहीये त्याच्यासाठी. हे एक्झाम्पल आपण याच्यासाठी घेतलं होतं की आपल्याला दोन कंडिशन्स एकत्र दाखवता येतील, तो पर्पज होता त्याच्या मागचा. ओके, सो जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की पासवर्ड कसा काय दिसतोय सर, तर तो इथे या केसमध्ये दिसणार आहे, त्याला आपल्याकडे अल्टरनेटिव्ह नाही. ठीक आहे, फाईन. सो आज मला एवढंच तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करायचं होतं की इफ च अँड करून कसं यूज करता येतं, एल्स कसा लिहिता येतो. ओके, आणि जेव्हा तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं असतं तेव्हा इफ एल्स हे कसं कॉम्बिनेशन मध्ये वापरता येतं, जेव्हा आपल्याला नेस्टिंग करायचं असतं स्पेसिफिकली, तेव्हा आपण ते कसं करू शकतो. ऑलराईट, ठीक आहे. आता तुमच्या काही क्वेरीज असतील तर प्लीज पुट करा चॅट विंडो मध्ये.